आणि इन बिकर बी 10 ml वॉटर. इन बिकर ए आपण 500 ग्राम शुगर ऍड करतोय. इन बिकर 2 आपण 500 ग्राम शुगर ऍड करतोय. बरोबर. मग या दोन्हीची जर आपण टेस्ट करून पाहिली, जर दोन्ही बिकरची जर आपण टेस्ट करून पाहिली, दोन्ही बिकर मधल्या वॉटरची जर आपण टेस्ट केली, तर आपल्या काय लक्षात येईल की या दोन्हीपैकी कोणतं, दोन्हीची सुद्धा चव वेगळी असेल, दोनची सुद्धा टेस्ट वेगळी असेल. तर काय टेस्ट वेगळी असेल? ए ची टेस्ट आणि बी ची टेस्ट दोन्ही मध्ये काय फरक असेल? काय असेल सांगा, काय असेल? बी जास्त गोड असेल आणि ए कमी गोड असेल. बरोबर. दोन्ही मध्ये आपण शुगर तर सारख्याच प्रमाणात ऍड करतोय, मग फरक कशात आहे? पाण्यामध्ये. फरक कशात आहे? वॉटरमध्ये. वॉटरमध्ये. दोन्हीचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. कशामुळे? वॉटरमुळे. आता हे जर आपण सोल्युशन पाहिलं आणि हे सोल्युशन, तर सोल्युशन म्हणजे काय? सॉल्यूट प्लस सॉल्वंट इज इक्वल टू सोल्युशन. म्हणजे सॉल्यूट कोणतं आहे? सॉल्यूट म्हणजे काय? सॉल्यूट म्हणजे शुगर ऍड करतोय आपण. सॉल्वंट इज अ लिक्विड पार्ट. म्हणजे सॉल्वंट काय आहे? वॉटर. सोल्यूट प्लस सॉल्वंट. सोल्यूट काय आहे? शुगर. आणि सॉल्वंट काय? वॉटर. सॉल्वंट इज अ लिक्विड पार्ट. सॉल्वंट काय? वॉटर. म्हणजे दोन जर कंपाऊंडची जर आपण टेस्ट केली, दोन जर सोल्युशनची जर आपण टेस्ट केली, तर आपल्याला लक्षात येईल सोल्युशन बी जे आहे, बिकर बी मध्ये सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे ऍज कम्पेअर टू बिकर ए. कॉन्सन्ट्रेशन इज हाय इन बिकर बी. म्हणजे बिकर बी मध्ये काय चेंज आहे? सॉल्यूटचा चेंज आहे का सॉल्वंटचा चेंज आहे? कशाचा? कशाचा? सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे काय? वॉटर इज अ लिक्विड पार्ट. सोल्यूट इज अ शुगर. दोन्ही मध्ये सारख्या प्रमाणात शुगर आहे, फक्त चेंज कशाचा आहे? सॉल्वंट म्हणजे वॉटर मध्ये. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की कॉन्सन्ट्रेशन इज डायरेक्टली डिपेंड अपॉन द सॉल्वंट ऑफ द सोल्युशन. ज्यावेळेस सोल्यूट सेम असेल त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे हे सोल्युशन बिकर बी बिकर ए पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे. आपण जे या ठिकाणी ऍसिड घेतलंय हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या ठिकाणचं जे आहे ते कसं आहे? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट म्हणजे काय की यामध्ये आपण इम्प्युरिटीज ऍड केलेल्या आहेत जास्त. कॉन्सन्ट्रिक जर असेल तर काय असेल? त्यामध्ये इम्प्युरिटीज कमी ऍड केलेल्या असतील, ते प्युअर असेल. आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रिक सोल्युशन जे असतं ऍसिडचं, जर आपण कॉन्सन्ट्रिक HCl घेतलं तर ते आपल्या स्किनला हार्मफुल आहे. आलं लक्षात? आपल्या जवळचं जे ऍसिड आहे ते आपल्या स्किनला का हार्मफुल नाही? हार्मफुल आहे, पण थोड्या प्रमाणात. कशामुळे आहे? कारण ते जे आहे ते डायल्यूट सोल्युशन आहे. हे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. याला जर आपण पीएच स्ट्रीप यामध्ये जर ऍड केली तर आपल्या काय लक्षात येईल? याचं पीएच काय आहे? HCl चा पीएच काय? 2. कलर चेंज झाला स्ट्रीपचा. तर स्ट्रीपचा कलर कशासोबत मॅच होतोय? आपण फक्त एवढं लक्ष द्यायचं, स्ट्रीपचा कलर हा पीएच व्हॅल्यू 2 सोबत मॅच होतोय. HCl चा पीएच किती आहे? 2. HCl ची पीएच व्हॅल्यू 2. लेमनची पीएच व्हॅल्यू 4. वॉशिंग पावडरची पीएच व्हॅल्यू 10.5. वॉशिंग पावडर इज अ ऍसिड और बेस? बेस. lemon is acid or base? Acid. Why the lemon is acid? Because its pH value is less than 7. Why washing powder is a base? It's because its pH value is greater than 7. Water चा pH 7 because water is a neutral solution.
HCl ची पीएच व्हॅल्यू 2. HCl इज अ बेस ऍसिड. HCl इज अ ऍसिड. कोणतं ऍसिड आहे आपलं? HCl कसलं सोल्युशन आहे आपल्या जवळचं? कॉन्सन्ट्रिक आहे का डायल्यूट? डायल्यूट. डायल्यूट सोल्युशन इज अ हार्मफुल टू स्किन और कॉन्सन्ट्रिक सोल्युशन? डायल्यूट सोल्युशन इज अ लेस हार्मफुल टू अवर स्किन. हार्मफुल आहे पण थोड्या प्रमाणात. का? कारण त्यामध्ये प्युअर ऍसिडचं प्रमाण नाही जास्त. आता आपण पीएच व्हॅल्यू कशाची पाहिली? लेमन, वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, वॉटर, HCl. इनोची पीएच व्हॅल्यू पाहिली? इनो किती आली होती? किती आली ती? 6. किती आली ती इनोची पीएच व्हॅल्यू? इनो इज ऍसिड और बेस? काय? इनो इज ऍसिड और बेस? बेस. पण त्याची पीएच व्हॅल्यू 6 का आली? कोल्ड वॉटर होतं का? कोल्ड वॉटर. जर आपण त्या वॉटरला जर हीट केलं, जर आपण त्या सोल्युशनला जर हीट केलं तर पीएच व्हॅल्यू इन्क्रीज अँड इट्स ग्रेटर दॅन 7. बिकॉज यामधलं जे कार्बन डायऑक्साइड आहे ते इव्हॅपोरेट होईल हीट केल्याच्या नंतर. इन कोल्ड वॉटर पीएच, इन कोल्ड वॉटर इनो shows acidic or basic nature? Acidic. In hot water it shows basic nature, and basic nature is a real nature of ino. आणि आपल्याला माहिती आहे की ऍसिड प्लस बेस इज इक्वल टू काय? सॉल्ट प्लस वॉटर. सॉल्ट प्लस वॉटर. या रिएक्शनला काय म्हणतात? काय म्हणतात कंप्लीट रिएक्शनला? न्यूट्रलायझेशन. कंप्लीट रिएक्शनला न्यूट्रलायझेशन असे म्हणतात. काय म्हणतात? न्यूट्रलायझेशन. तर आता आज आपण काय काय पाहिलं? पीएच व्हॅल्यू. एखाद्या त्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं की एखादा कंपाऊंड ऍसिड आहे का